असणारच आहेत। तुर्तास आपण इतर बातम्या पाहूयात। दिवस अधिवेशनातल्या भेटीचे आहेत आणि त्यातून घडणाऱ्या राजकीय घडामोडींचे। अजित पवारांचे काही आमदार अचानक जयंत पाटलांना भेटले आणि त्यावरून कयास सुरू झाले। त्यावरच अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी त्यावरती भाष्य केलंय। आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय भाष्य केलंय ते। विरोधी पक्ष नेत्यांचं ते स्टेटमेंट आहे। बैल कोण काय कोण हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण तिथं कुठं ना कुठंतरी संघर्ष हा करावा लागतोय। आम्ही तो संघर्ष ईडी आणि त्या प्रकरणाबाबतीत करत आहे आणि जो दादांचा आहे विषय तो वेगळा आहे। आता ते सत्तेत आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी दादांवर नाही तर बीजेपीवर जी टीका केली, कुठंतरी अजितदादांची ताकद जी भाजपली कमी केली गेली, तर त्याच्या बाबतीतच विजय भाऊ तिथं बोलले असतील की आता अजितदादांचा उपयोग भाजपला न राहिल्यामुळे कसं तरी दादांना अडकवत जायचं असा कदाचित विजय भाऊंचा हेतू असावा। काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो, ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची कोइन्सिडेंटली भेट झाली, तशी नरहरी झिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते। आणि साहजिक आहे, जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की 18 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे। कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही, ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील।